पावसाचा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुंदवडे इथं यंदा अनपेक्षितपणे वेळेआधीच सुरू झालेल्या पावसामुळे खरीप हंगामाचं नियोजन पूर्णपणे कोलमडलंय। यातच आता भात रोपांच्या टंचाईमुळे तरव्यांच्या चोऱ्या वाढल्या असून शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली आहे। साधारणपणे मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात तरव्यांची पेरणी केली जाते। मात्र यावर्षी पावसानं लवकरच हजेरी लावल्यानं अनेक शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागत आणि पेरणीसाठी उसंत मिळाली नाही। काही शेतकऱ्यांनी धाडस करून पावसाची उसंत पाहून पेरणी केली खरी, पण जोरदार पावसामुळे भाताची उगवण अपेक्षेप्रमाणे झालेली नाही। काही ठिकाणी तर शेतात पाणी साचून राहिल्यानं तरव्यांच्या वाढीवरही परिणाम झालाय। रोपांची टंचाई आणि वाढत्या चोऱ्या शेतकऱ्यांवर वाईट परिस्थिती आली आहे। ज्या शेतकऱ्यांचा तरवा चांगल्या प्रकारे आलाय त्यांनी तातडीनं भात लावणी सुरू केली आहे। मात्र अनेकांना पुरेसा तरवा उपलब्ध होत नसल्यानं मोठी समस्या निर्माण झाली आहे। भात लागवड लवकर आटोपून घेण्याच्या घाईत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही रोपांची टंचाई डोकेदुखी ठरली आहे। शेतात भात रोपांसाठी ठेवलेलं रान मोकळं पडू नये यासाठी शेतकरी मिळेल तिथून रोपं मिळवण्यासाठी धडपड करतायत। याच रोपांच्या टंचाईमुळे आता अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तरवे चोरीला जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत। एका बाजूला नैसर्गिक संकट आणि दुसऱ्या बाजूला मानवी उपद्रव यामुळे गगनबावडा तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। प्रशासनानं याकडे लक्ष देऊन भातरोपांची उपलब्धता आणि चोऱ्या रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये।